Good morning, students. In today's lecture, we are going to discuss about DNA replication. आता DNA replication म्हणजे काय याचं इंट्रोडक्शन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. सो DNA replication म्हणजे काय? इथे काय करायचं आपल्याला डीएनएचा कॉपी करायचा आहे. का बरं आपल्याला डीएनएचा कॉपी करायचा आहे? कारण की आपण सेलचं डिव्हिजन करायचं आहे आपल्याला. सेलच्या ऑर्गेनेलचं आपण डिव्हिजन केलं. सेलच्या सायटोप्लाझमचं आपल्याला डिव्हिजन केलं. सो दोन्ही सेलमध्ये एका सेलपासून दुसऱ्या सेलमध्ये डिवाइड होण्यासाठी त्या दोन्ही सेलमध्ये इक्वल जेनेटिक मटेरियल आपल्याला यायला पाहिजे. यासाठी आपण काय केलं, जे आपलं जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए आहे, त्याचं काय केलं आपण रेप्लिकेशन आपण हे केलं. म्हणजे एका डीएनएच्या कॉपी पासून आपण काय केल्या, 2 कॉपीज तयार केल्या. सो डीएनए रेप्लिकेशन इज द प्रोसेस बाय विच डीएनए मेक्स अ कॉपी. डीएनए काय करतो, त्याची कॉपी तयार करतो. कधी तयार करतो, हे कधी होती सगळी प्रोसेस? ड्युरिंग द सेल डिव्हिजन. हे सगळी प्रोसेस कधी होते? सेल डिव्हिजनच्या वेळेस. सो बेसिकली इट ऑकर्स बिफोर मायटोसिस अँड मिओसिस. मायटोसिस आणि मिओसिसच्या सुरुवातीला ही प्रोसेस ऑकर होते. म्हणजे कुठे ऑकर होते? दिस टेक्स प्लेस इन द एस फेज ऑफ इंटरफेस. तुम्हाला माहिती आहे सेल सायकलच्या फेजेस आपण डिस्कस केल्या होत्या. दॅट इज G1, S, G2 आणि M. G1 फेज मध्ये काय केलं होतं की जे काही सेल डिव्हिजन साठी डीएनए रेप्लिकेशन साठी लागणारे जे काही आपले कंपोनंट आहेत त्यांना काय केलं होतं आपण रेप्लिकेट आपण केलं होतं. जस्ट वेट. त्यांना काय केलं होतं आपण रेप्लिकेट आपण केलं होतं. सो द डीएनए रेप्लिकेशन इज ऑकर्स इन द एस फेज ऑफ इंटरफेस. एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. So DNA replication is occurs in the S phase of interphase. इंटरफेसच्या S फेज मध्ये DNA चं रेप्लिकेशन हे होत असतं. So there are 3 mechanism of replication. 3 mechanism आपण बघितले. कोणते कोणते होते पुन्हा बघायची गरज नाही. डिस्पर्सिव्ह मध्ये काय म्हटलं होतं का आपण की जे काही त्यांचे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते डिस्पर्स होतात आणि त्यांचं कॉपी होतं. कन्झर्वेटिव्ह मध्ये ऍज अ एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी तिथे तयार होतं. सेमी कन्झर्वेटिव्ह मध्ये डीएनएचा पॅरेंटल स्ट्रँड हा कन्झर्व केला जातो अँड बाय युझिंग दॅट स्ट्रँड ऍज अ टेम्पलेट वी कॅन सिंथेसाइज द डीएनए. मेसल्सन अँड स्टाल एक्सपेरिमेंट बघितला होता. त्यानंतर आता डिस्कस करूया ऍक्च्युअल डीएनए रेप्लिकेशन मशिनरी. सो डीएनए रेप्लिकेशन मशिनरी म्हणजे काय की डीएनए ला रेप्लिकेट होण्यासाठी लागणारी रिक्वायरमेंट म्हणजे डीएनए रेप्लिकेशन मशिनरी. डीएनए रेप्लिकेशनला काय काय लागतं आपण म्हटलं. डीएनए ला कॉपी करण्यासाठी लागतो डीएनए पॉलिमरेज, हेलिकेस तिथे लागतो, लायगेस तिथे लागतो आणि अदर काही एन्झाइम्स आपण बघूया ते सगळे तिथे लागणार आहे. Among them, DNA dependent DNA polymerase is the main enzyme. DNA dependent DNA polymerase म्हणजे DNA वरती काम करणारा आपला DNA polymerase. DNA polymerase का बरं म्हटलं आपण? कारण की तो DNA चं पॉलिमरायझेशन करतो, DNA ची कॉपी तो तिथे तयार करतो. म्हणून आपण म्हटलं तिथे DNA polymerase. मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं DNA रेप्लिकेशन साठी एन्झाइम कोणता लागतो? DNA polymerase. त्यानंतर डीएनए पॉलिमरेज कोणत्या पद्धतीचे लागतात आपल्याला? सो बेसिकली डीएनए पॉलिमरेज आपल्याकडे 3 प्रकारचे उपलब्ध आहेत. सो लक्षात ठेवायचं एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. डीएनए पॉलिमरेज फर्स्ट हा डीएनएच्या रिपेअर मध्ये काम करतो. आता प्रत्येक डीएनए पॉलिमरेज हा डीएनएचं रेप्लिकेशन करेल असं नाही ना. त्यांच्याकडे काही ॲबिलिटी असेल, त्यांच्याकडे काही वेगळी ऍक्टिव्हिटी असेल, त्यांच्यामुळे काय होतं या डीएनए पॉलिमरेजचे 3 प्रकार आपण पाडले. डीएनए पॉलिमरेज फर्स्ट, डीएनए पॉलिमरेज सेकंड अँड डीएनए पॉलिमरेज थर्ड. हे सगळं कुठे शिकतोय आपण? इन द प्रोकॅरियोटिक्स इन द बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये हे सगळे शिकतोय आपण. युकॅरियोटिक्सचं रेप्लिकेशन शिकायच्या वेळेस डीएनए पॉलिमरेज वेगळ्या पद्धतीचे तिथे आपल्याला बघायला मिळते. सो प्रोकॅरियोटिक मध्ये लक्षात ठेवायचं देअर आर 3 टाइप्स ऑफ डीएनए पॉलिमरेज, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. युकॅरियोटिक मध्ये कशा पद्धतीचे असतात ते आपण पुढे शिकूया. सो इट इज अ डीएनए रिपेअर एन्झाइम. इट हेल्प इन द रिमूव्हल ऑफ प्रायमर. आता प्रायमर रिमूव्हल साठी कशा पद्धतीने मदत करतो? जेव्हा आपल्याला डीएनएचं रेप्लिकेशन करायचं असतं तेव्हा आपल्याकडे काय होतं की जे डीएनए चे डबल स्ट्रँड आहेत ते सेपरेट होतात. ते कशा पद्धतीने सेपरेट होतात? एक एन्झाइम तिथे लागतो, हेलिकेस. म्हणजे जो असा आपला डीएनएचा स्ट्रँड होता त्याला काय झालं? त्याचे मधातले न्यूक्लिओटाइड बेसिस, नायट्रोजन बेसिस मधले हायड्रोजन बॉन्ड्स त्या स्पेसिफिक एन्झाइमने ब्रेक केले आणि जो असा डीएनए होता, जो आपला ट्विस्टेड सर्क्युलर डीएनए होता, त्याला एक रेप्लिकेशन फॉर्क मध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि इथले 2 मधातले बॉन्ड आपले तुटून गेले. मग काय झालं? एक एन्झाइम आला आपल्याकडे
प्रायमेज नावाचा, ज्याने काय केलं, इथे प्रायमर ऍड केला. इथे त्यांनी काय केला, प्रायमर ऍड केला आणि या प्रायमर ऍडिशन नंतर इथे डीएनएचं सिंथेसिस झालं. डीएनए पॉलिमरेजने या प्रायमरचा यूज करून काय केलं, डीएनए सिंथेसिस केलं. मग हा प्रायमर म्हटलं होतं का आपण डीएनए रेप्लिकेशन मध्ये होताना हा प्रायमर कोणता असेल, हा प्रायमर आरएनए असेल. याच्याकडे आरएनए चे कॅरेक्टर असतील, आरएनए प्रायमर लागला, आरएनए प्रायमर तिथे झाला आणि या प्रायमरचा यूज करून, या छोट्याशा तुकड्याचा यूज करून, म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी रेल्वे गाडी न्यायची, पण रेल्वे गाडी चालण्यासाठी तुम्हाला काय लागेल, तिथे पटरी लागेल. म्हणजे सुरुवात करण्यासाठी एक तुम्हाला पटरी लागेल आणि त्याच पटरी म्हणजेच आरएनए आहे. सो अशा पद्धतीची एक छोटासा सेगमेंट आरएनएचा तिथे जॉईन झाला, त्याला आपण म्हटलं प्रायमर. हा प्रायमर, या प्रायमरचा यूज करून डीएनए पॉलिमरेजने काय केलं, आपलं सिंथेसिस एक स्टार्ट केलं. सो डीएनए पॉलिमरेज, कोणत्या डीएनए पॉलिमरेजने सिंथेसिस स्टार्ट केलं, डीएनए पॉलिमरेज थर्ड. ऍक्च्युअल रेप्लिकेशन मध्ये पार्टिसिपेट होणारा डीएनए पॉलिमरेज थर्ड आहे. सो डीएनए पॉलिमरेज फर्स्टने काय केलं, डीएनए पॉलिमरेज थर्ड जो डीएनए ची कॉपी करेल, त्यानंतर जो आपला आरएनए आहे, आता हा आरएनए तर आपल्याला नको आहे रेप्लिकेशन मध्ये, तर हा आरएनए रिमूव्ह करण्याचं, हा आरएनए प्रायमर रिमूव्ह करण्याचं काम करतो डीएनए पॉलिमरेज फर्स्ट. सिंपलचा एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा की डीएनए पॉलिमरेज फर्स्ट काय करेल, प्रायमर रिमूव्ह कर. आणि हे प्रायमर म्हणजे काय, ते कसे ऍड होतात ते पुढे आपण जसं जसं रेप्लिकेशनची प्रोसेस बघू तसं तसं स्टार्ट करू. सो पॉलिमरेज सेकंड आपला एन्झाइम आहे डीएनए पॉलिमरेज सेकंड. डीएनए पॉलिमरेज सेकंड काय करतो, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रायमर एक्सटेन्शन अँड प्रूफ रिडिंग. प्रायमर एक्सटेन्शन म्हणजे प्रायमरला वाढवण्यासाठी, प्रूफ रिडिंग मध्ये म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आपण डीएनए ची कॉपी करत असतो. डीएनए ची कॉपी करत असताना त्याच्यावरती न्यूक्लिओटाइड ऍड करतो, कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लिओटाइड आपण ऍड करत असतो. पण ते न्यूक्लिओटाइड ऍड करता करता डीएनए पॉलिमरेज थर्ड कडून काही चुका होतात. समजा ए तिथे ऍड केला, ऍडेनिन ऍड करायचा असला तर तिथे काय करेल, चुकून थायमिन ऍड करेल, चुकून ग्वानिन ऍड करेल. मग काय करावं लागेल, ही चुका आपल्याला तिथे आपण टॉलरेट करू शकत नाही, कारण की ही जर चूक तिथे झाली तर काय होऊ शकतं, डीएनए मध्ये म्युटेशन होऊ शकतं आणि जो काही फर्दर प्रोटीन प्रोडक्ट बनेल तो फॉल्टी प्रोडक्ट आपला बनू शकतो. म्हणजे ते न्यूक्लिओटाइड काय अल्टिमेटली आपली कोडॉन आहे, आपली अल्टिमेटली इन्फॉर्मेशन आहे. मग त्यात चुका होऊ नये यासाठी काय करावं लागेल, आपल्याला प्रूफ रिडिंग करावं लागेल. प्रूफ रिडिंग मध्ये म्हणजे जे काही आपल्या चुका झाल्या ते आपल्याला दुरुस्त करावं लागेल आणि ते चुका दुरुस्त करण्याचं काम कोण करतो, डीएनए पॉलिमरेज सेकंड. आणि आपल्या ऍक्च्युअल पिक्चरचा हिरो आहे डीएनए पॉलिमरेज थर्ड. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इन विवो डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन साठी कोण करतो ऍक्च्युअल काम, डीएनए पॉलिमरेज फर्स्ट, डीएनए पॉलिमरेज थर्ड. सो फर्स्ट काय करतो, प्रायमर रिमूव्हचं काम करतो. सेकंड काय करतो, प्रायमर एक्सटेन्शन आणि प्रूफ रिडिंगचं काम करतो. थर्ड काय करतो, आपलं डीएनए रेप्लिकेशन. 3 मेन पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे, एमसीक्यू मध्ये विचारल्या जाऊ शकतो. त्यानंतर बघूया हेलिकेज नावाचं. सो हेलिकेज काय करतो, हेलिकेज विच अनझिप द डीएनए स्ट्रँड. अनझिप द डीएनए स्ट्रँड म्हणजे काय करतो, आता तुम्हाला माहिती आहे की आपण आपला डीएनए इथे स्टडी करू. सो डीएनए तुम्हाला माहिती आहे की डीएनए मध्ये वॅटसन अँड क्रिक मॉडेल जेव्हा आपण स्टडी केलं तेव्हा आपण म्हटलं की प्रत्येक न्यूक्लिओटाइडचा कॉम्प्लिमेंटरी त्याच्या अपोजिट साइडला प्रेझेंट असतो आणि हाच कॉम्प्लिमेंटरी कशाने बाइंड होतो, डबल हायड्रोजन बॉन्डने, ए आणि टी, जी आणि सी ट्रिपल हायड्रोजन बॉन्डने. अशा पद्धतीने त्यांचं अटॅचमेंट असते. म्हणजे अल्टिमेटली इथे काय असते, अल्टिमेटली इथे प्रेझेंट असतात न्यूक्लिओटाइडच्या मधामध्ये हायड्रोजन बॉन्ड. सो अल्टिमेटली कसा असेल तो, अशा पद्धतीचा काहीतरी स्ट्रक्चर, म्हणजे ए टी आणि मधामध्ये त्याच्या हायड्रोजन बॉन्ड, सी जी ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड, पुन्हा ए टी डबल हायड्रोजन बॉन्ड, सी जी ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. मग हेलिकेज नावाचा एन्झाइम काय करतो, आता प्रत्येक एन्झाइमची एक स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी तुम्हाला इथे स्टडी करायची आहे. पॉलिमरेजने काय केलं, डीएनएचं पॉलिमरायझेशन केलं. मग हेलिकेज काय करेल, इट अनझिप द डीएनए स्ट्रँड बाय ब्रेकिंग द हायड्रोजन बॉन्ड. तर दिस इज द हायड्रोजन बॉन्ड बिटवीन टू न्यूक्लिओटाइड्स आणि याचं ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करतं, आपला एन्झाइम हेलिकेज नावाचा एन्झाइम. सो हेलिकेज नावाचा एन्झाइम काय करेल, आपला या दोन स्ट्रँडचं ब्रेकडाऊन करेल, यांचं सेपरेशन करेल आणि सेपरेशन झाल्यानंतर हे स्ट्रँड कसे दिसतील आपल्याला, समवॉट लाईक दॅट. आणि म्हणजे इथे काय झालं, अल्टिमेटली आपला हायड्रोजन बॉन्डचं ब्रेक झालं. सो हेलिकेज इट ब्रेक्स द हायड्रोजन बॉन्ड. त्यांनी काय केलं,
हायड्रोजन बॉन्डचं ब्रेकडाऊन तिथे त्यांनी केलं. सो हेलिकेज विच अनझिप द डीएनए स्ट्रँड बाय ब्रेकिंग द हायड्रोजन बॉन्ड दस हेल्प द फॉर्मेशन ऑफ रेप्लिकेशन फॉर्क. आणि याच्यामुळे काय झालं, आपलं एक रेप्लिकेशन फॉर्क तिथे तयार झाला. रेप्लिकेशन फॉर्क म्हणजे रेप्लिकेशन होण्यासाठी गरजेचा असणारा एक फॉर्क. फॉर्क म्हणजे एक सेपरेटेड मटेरियल तिथे तयार झालं, सेपरेटेड स्ट्रँड तिथे तयार झाले. सो अशा पद्धतीने हेलिकेजने काम केलं. त्यानंतर बघूया लायगेज. लायगेज काय करतो, लायगेज दोन डीएनए स्ट्रँडला, डिस्कंटिन्यूड डीएनए स्ट्रँडला जोडण्यास मदत करतो. आता ही कशी करतो ते आपण पुढे पुढे बघूया. सो लायगेज अल्टिमेटली लक्षात ठेवायचं तुम्हाला की इथे डीएनए रेप्लिकेशन होताना काही डिस्कंटिन्यूड स्ट्रँड तिथे तयार होतील, म्हणजे समवॉट लाईक दॅट. सपोज दिस इज अवर रेप्लिकेशन फॉर दिस इज हेलिकेज. हेलिकेजने काय केलं, इथे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केला, इथे ATGC TACG आणि इथे काय झालं, आपलं स्ट्रँडचं फॉर्मेशन तयार झालं. आता एक कॉन्सेप्ट आपण बघूया लॅगिंग स्ट्रँड आणि लिडिंग स्ट्रँड बद्दल पुढे बघूया. तो तर इथे लॅगिंग स्ट्रँडचं जेव्हा फॉर्मेशन होतं, लॅगिंग स्ट्रँड एका साईडला फॉर्मेशन होतं आणि एका साईडला लिडिंग स्ट्रँडचं फॉर्मेशन होतं. लॅगिंग म्हणजे स्ट्रँड तयार होताना तिथे काही लॅग्स आहे, तिथे काही गॅप्स आहे आणि याच गॅपला सील करण्याचं काम कोण करतं, आपला एन्झाईम डीएनए लायगेज. तुर्तास इतकं लक्षात ठेवायचं की डीएनए लायगेज काय करतो, दोन ब्रेकडाऊन झालेल्या स्ट्रँडला काय करतो, डिस्कंटिन्युअस स्ट्रँडला काय करतो, जोडण्याचं काम करतो. प्रायमेस काय करतो, मग प्रायमेस नेक्स्ट एन्झाईम आपण डिस्कस करूया. प्रायमेस. सो प्रायमेस एन्झाईम हेल्प इन द सिंथेसिस ऑफ आरएनए प्रायमर. डीएनए तयार करायच्या वेळेस आपण काय करतो, आरएनए प्रायमर म्हणजे आरएनएचा छोटासा तुकडा आणि त्या तुकड्यापासून पुढे काय होतं, आपलं डीएनए रेप्लिकेशन कॅरी फॉरवर्ड होतं. आता हा डीएनएचा तुकडा का बरं लावला, कारण की डीएनएचा तुकडा लावल्यामुळे डीएनए पॉलिमरेज कडे जी प्रूफ रिडिंगची ॲबिलिटी नसते ती काय होते, त्यांची इम्प्रूव्ह होते आणि आरएनए प्रायमर ऍड झाल्यामुळे चुका कमी होण्यास तिथे मदत होते. सो द एन्झाईम हेल्प इन द सिंथेसिस ऑफ आरएनए प्रायमर कॉम्प्लिमेंटरी टू द डीएनए टेम्पलेट स्ट्रँड. म्हणजेच आरएनए प्रायमर काय करेल, समजा आपल्याकडे डीएनएचं काही टेम्पलेट आहे. सो दिस इज अवर डीएनए टेम्पलेट. डिस्कस करूया कॉमनली ATGC TACG. आणि यावरील काय करेल, प्रायमर नावाचा एन्झाईम काय करेल, दोन्ही स्ट्रँडला काय करेल, आपला प्रायमर ऍड करण्यास मदत करेल. आणि याच प्रायमरला काय करेल, प्रायमर कशाचा असेल, सो प्रायमर इज अ आरएनए प्रायमर. आणि याच आरएनए प्रायमरला रिमूव्ह करण्याचं काम कोण करेल पुढे, डीएनए पॉलिमरेज. कोणता पॉलिमरेज, डीएनए पॉलिमरेज. कोण रिमूव्ह करेल प्रायमर, आताच डिस्कस केलं 2 मिनिटं आधी. डोक्याच्या वरून जात आहे का, फर्स्ट. येस, डीएनए पॉलिमरेज फर्स्ट काय करेल, प्रायमर रिमूव्ह करण्याचं काम करेल आणि या प्रायमरला एक्सटेन्शन करेल आपला डीएनए पॉलिमरेज थर्ड. सो द एन्झाईम हेल्प इन द सिंथेसिस ऑफ आरएनए प्रायमर. मग या प्रायमरचं ऍडिशन कोण केलं, आरएनए प्रायमेज नावाच्या एन्झाईमने काय केलं, प्रायमरचं ऍडिशन तिथे केलं. लक्षात घ्यायचं. त्यानंतर एंडोन्यूक्लियस. दिस प्रोड्यूस अ सिंगल स्ट्रँडेड ऑर डबल स्ट्रँडेड कट इन द डीएनए. समजा डीएनएचं रेप्लिकेशन करत असताना डीएनए मध्ये काही चुका झाला, काही चुकीचे न्यूक्लिओटाइड तिथे ऍड करण्यात आले, तर एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाईम काय करतो, तिथे डीएनए ला डबल स्टँडर्ड किंवा सिंगल स्टँडर्ड कट करतो आणि काय करतो, तिथे डीएनए पॉलिमरेज सेकंड प्रूफ रिडिंग ऍक्टिव्हिटी करतो आणि तिथे जे काही चुका झालेल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्यास मदत करतो. त्यानंतर बघूया सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. सो सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन इज ऑल्सो कॉल्ड एज SSB प्रोटीन. सो इट प्रोटेक्ट द डीएनए फ्रॉम फॉर्मिंग सेकंडरी स्ट्रक्चर. सो तुम्हाला माहिती आहे की डीएनए चा आपण डीएनए ला रेप्लिकेट करायच्या वेळेस काय करतो, एक एन्झाईम आपण तिथे ऍड करतो. तो एन्झाईम म्हणजेच आपला काय आहे, हेलिकेज. हेलिकेज काय करतो, मग हे जे काही आपले डबल बॉन्डेड स्ट्रक्चर तयार झाले याला काय करतो, याला सेपरेट करतो आणि इथे काय करतो, आपला एक रेप्लिकेशन फॉर्क तयार करतो. आता या रेप्लिकेशन फॉर्कचं पुन्हा वाइंडिंग होऊ नये, पुन्हा डबल स्टँडर्ड डीएनए तिथे तयार होऊ नये आणि पुन्हा त्यांचं कॉइलिंग होऊ नये, यासाठी तिथे सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन, म्हणजे हे काय झाले, आता इथे सिंगल स्ट्रँड तयार झाले आणि यांना सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंगला काय होतात, सिंगल स्ट्रँडेडला एक प्रोटीन बाइंड होतात. या प्रोटीनमुळे काय होतं, डीएनएचं पुन्हा रिबाइंडिंग तिथे होत नाही
आणि पुन्हा डीएनए काय करणार नाही, त्याचं सेकंडरी स्ट्रक्चर फॉर्मेशन तिथे करणार नाही. सो अशा पद्धतीचे रिक्वायरमेंट्स आपल्याला तिथे लागते. आता आपण डिस्कस करूया ऍक्च्युअल रेप्लिकेशन. सो रेप्लिकेशन इन प्रोकॅरियोट्स. वी आर डिस्कसिंग अबाउट रेप्लिकेशन इन प्रोकॅरियोट्स. तर तुम्हाला माहिती आहे की प्रोकॅरियोटिक्सचा डीएनए कशा पद्धतीचा आहे, आपण डिस्कस केलं होतं. कशा पद्धतीचा डीएनए आहे, कसा आहे शेप त्याचा प्रोकॅरियोटिकचा डीएनए? Circular. Yes. So prokaryotic DNA is somewhat double-stranded circular in nature. Double-stranded circular DNA त्यांचा आहे. So double-stranded circular DNA असल्यामुळे तिथे काय होतं, एक सिंगल ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन तिथे त्यांच्याकडे प्रेझेंट असतं. सो दिस इज double-stranded DNA of, consider this is double-stranded DNA of prokaryotic. So prokaryotic DNA having some site for the origin of replication. आता replication start होण्याची जी साइट आहे प्रोकॅरियोटिक्स मध्ये त्याला आपण म्हणू origin site. So there is a origin site. So this site is a ORIC or origin of replication. So this site is somewhat AT rich. त्यांच्यामध्ये काय असतं, ॲडेनिन आणि थायमिनचे मल्टिपल सिक्वेन्स हे प्रेझेंट असतात. ॲडेनिन अँड थायमिन त्यांच्यामध्ये न्यूक्लियोटाइड जास्त. सो दिस साइड, या साइडचं कॅरेक्टर, दिस साइड इज AT rich and on the opposite of that there is a another side and that side we called it as a TER site. Ultimately टर्मिनेशन ऑफ रेप्लिकेशन और टर्मिनेशन साइट, म्हणजे जिथं रेप्लिकेशन आपलं स्टॉप होतं अशी साइट म्हणजे टर्मिनेशन साइट, आपली टर साइट. सो अशा पद्धतीच्या दोन साइट आपल्याला आपल्या प्रोकॅरियोटिक डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए मध्ये आपल्याला दिसून येतात. फर्स्ट इज अ ORIC साइट, सेकंड इज अ टर साइट म्हणजे टर्मिनेशन ऑफ रेप्लिकेशन, जिथे काय होतं रेप्लिकेशन आपलं टर्मिनेशन. सो the replication in prokaryotics is start with the ORIC, that is origin of replication. There is a single origin of replication, एकच origin of replication तिथे present असतं and it is bidirectional process. So replication is a bidirectional process, म्हणजे replication कुठे चालेल, दोन्ही साइडने आपली चालेल आणि दोन्ही साइडने चालेल म्हणजेच काय होईल, हेलिकेज इथे दोन्ही स्ट्रँड वरती बाइंड होईल. दोन्ही स्ट्रँड वरती बाइंड झाल्यानंतर काय करेल, तिथे हेलिकेज काय करेल, दोन्ही स्ट्रँडला दोन्ही साइडने काय करेल, ब्रेक करत जाईल. म्हणजेच इथे काय होईल, एक स्ट्रक्चर आपण बघू. म्हणजे इथे आपल्याला तुम्हाला समजा इथे हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट आहे, तर याच हायड्रोजन बॉन्डला काय केलं, हेलिकेजने ब्रेक केलं आणि एक फॉर्क तिथे तयार झाला, एक बबल सारखं स्ट्रक्चर तिथे तयार झालं. सो समवॉट लाईक दॅट. आणि दिस इज अवर होल सर्क्युलर डीएनए. डायग्राम काढत जायच्या, नुसतं फ्लॅट पिक्चर बघायला आल्यासारखं बसायचं नाही. सो समवॉट लाईक दॅट. सो अशा पद्धतीने काय तिथे एक फॉर्क तयार होईल, त्यालाच आपण म्हटलं रेप्लिकेशन फॉर्क और इट कॉल्ड ॲज अ रेप्लिकेशन बबल. इथे काय झालं, एक रेप्लिकेशन फॉर्क किंवा रेप्लिकेशन बबल आपला तिथे तयार झाला. सो रेप्लिकेशन बबलला आपण दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो आपल्या समजण्यासाठी. सो रेप्लिकेशन बबल इथे काय झालं, कोणता एन्झाइम इथे ऍक्ट झाला, हेलिकेज. हेलिकेजने काय केलं, हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केले या दोघांमधले आणि काय झालं, तिथे दोन स्ट्रँडचे सेपरेशन झाले आणि असा रेप्लिकेशन बबल किंवा रेप्लिकेशन फॉर्क तिथे तयार झाला. सो हेलिकेज दोन्ही डायरेक्शनने चाललाय आपला. सो दिस इज एन्झाइम हेलिकेज.
ठीक आहे. आता लक्षात घ्यायचंय हेलिकेजची डायरेक्शन इज अ 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन हेलिकेजची डायरेक्शन असेल आणि तीच डायरेक्शन कशाची असेल आपली रेप्लिकेशनची. सो रेप्लिकेशन ऑल्सो टेक्स प्लेस इन द 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. म्हणजे 5 प्राइम स्ट्रँड टू 3 प्राइम स्ट्रँड फॉर्मेशन तिथे होईल आणि इथे आपला डबल स्ट्रँडेड डीएनए चे हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर एक दुसरा एन्झाईम एक दुसरा प्रोटीन आपण तिथे बाइंड होतो असं म्हटलं तर तो कोणता दुसरा प्रोटीन आहे कोणी सांगू शकेल? आत्ताच आपण डिस्कस केलंय. हा प्रतिभा? सर नाही, लायगेजचं काम सध्याच होणार नाही. लायगेज काय करेल पुन्हा जेव्हा डीएनए चे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तिथे ऍड होईल डीएनएचं रेप्लिकेशन तिथे स्टार्ट होईल जे मधात लॅग्स प्रेझेंट आहे त्यांना लायगेट करण्याचं काम तो करेल. तर मग आता इथे काय झालं दोन स्ट्रँडची अनवाइंडिंग इथे झाली. मग हे स्टँड पुन्हा रिवाइंड होऊ नये कारण की दोन न्यूक्लिओटाइड मध्ये अफिनिटी तिथे आहे. तर मग हे पुन्हा रिवाउंड होऊ नये यासाठी काय म्हटलं होतं एक प्रोटीन तिथे सांगितला होता. कोणता आहे तो? दोन स्ट्रँड सेपरेट झाले. आता हे पुन्हा रिफॉर्म होऊ नये यासाठी एक प्रोटीन तिथे बाइंड झाला. त्या प्रोटीनचं नाव म्हटलं आपण दॅट इज आठवलं? सांगा. झोपलेले आहेत का सगळे? आता तरी सांगा. Single stranded protein. Single stranded binding protein. Okay, very good. So this is single stranded बाइंडिंग प्रोटीन. इथे काय झालं मग आपला सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन अटॅच झाला आणि या सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीनने काय केलं की आपलं जे काही डीएनएचं बाइंडिंग होतं ते काय डीएनए जे रिवाइंड होणार होते त्यांना स्टॉप केलं आणि त्यांचं पुन्हा डबल स्ट्रँडेड डीएनए मध्ये फॉर्मेशन होऊ दिलं नाही. सो अशा पद्धतीने आपल्याकडे काय झालं इथे एक रेप्लिकेशन फॉर्क तयार झाला. सो याच रेप्लिकेशन फॉर्कला आपण पुढे झूम करून बघणार आहोत. सो लक्षात घ्यायचंय थोडं थेरॉटिकल पोर्शन बघूया जे काही आतापर्यंत आपण डिस्कस केलंय त्याला. सो स्ट्रक्चर ऑफ प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम इज समवॉट सर्क्युलर. कशा पद्धतीचं असतं प्रोकॅरियोटिकचं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर? सर्क्युलर असतं. त्यांच्यामध्ये कमी कॉइलिंग असते लेस कॉइलिंग ऍज कम्पेअर टू युकॅरियोटिक्स. द स्ट्रक्चरल डिफरन्स इन युकॅरियोटिक डीएनए बट रेप्लिकेशन शोज सिमिलॅरिटी. आता युकॅरियोटिक डीएनए आणि प्रोकॅरियोटिक डीएनए मध्ये खूप स्ट्रक्चरल डिफरन्सेस असेल पण रेप्लिकेशनची प्रोसेस या दोन प्रोसेस मध्ये काहीतरी सिमिलॅरिटी तिथे असणार आहे. सो इन स्ट्रक्चर ऑफ डीएनए देर इज अ स्पेसिफिक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कॉल्ड ॲज ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. यू कॅन एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं की प्रोकॅरियोटिक डीएनएचं रेप्लिकेशन कुठून स्टार्ट होतं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे की ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. सो रेप्लिकेशन स्टार्ट फ्रॉम द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन साइट. रेप्लिकेशन साइट ओरिजिन पासून तिथे काय होतं आपलं रेप्लिकेशन हे स्टार्ट होतं. मोस्ट ऑफ द प्रोकॅरियोटिक शो सिंगल ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन and it is having multiple round of replication. एका सेल सायकल मध्ये मल्टिपल राउंड ऑफ रेप्लिकेशन हे तिथे होऊ शकतं. सो लक्षात ठेवायचं इट इज हॅव्हिंग सिंगल ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन अँड मल्टिपल राउंड ऑफ रेप्लिकेशन. सो मल्टिपल राउंड ऑफ रेप्लिकेशन इन ईच सेल सायकल. सो आता जे काही मी हायलाइट केलं ते सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. Structure of prokaryotic chromosome is circular. It is having less coiling. DNA replication shows similarity, but there is a structural difference between eukaryotic DNA. जिथून आपलं रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सला म्हणायचं ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. अँड ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन कशा पद्धतीचं असतं? ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन इज एटी रिच ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन आपलं असतं. So replication starts from the origin of replication site and it is having the single origin of replication. So the origin of replication basically having 245 base pairs and which is 80 rich sequence. So certain initiator protein recognize origin of replication. DNA helicase. आता काही इनिशिएटर प्रोटीन्स तिथे असतात. काही इनिशिएटर प्रोटीन काय करतात की त्या ओरिजिन ऑफ रेप्लिकेशनला रेकग्नाइज करतात. Suppose this is our origin of replication ORIC which is 80 rich 245 base pairs
आणि या ORIC ला रेकग्नाइज करणारे काही इनिशिएटर प्रोटीन म्हणजे डीएनए ला इनिशिएट करणारे, डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट करणारे काही इनिशिएटर प्रोटीन तिथे बाइंड होतात आणि हेच इनिशिएटर प्रोटीन काय करतात, इनिशिएटर प्रोटीनने ORIC रिक्रूट केली, ORIC ला रेकग्नाइज केलं. आता हे सगळं जी प्रोसेस चालते म्हणजे इनिशिएटर प्रोटीन कधी येईल, हेलिकेज कधी येईल, यासाठी सेलमध्ये काही सिग्नलिंग पाथवे चालतो. सेल सायकल सुरू होताना काही सिग्नलिंग पाथवे चालतो. पण तुर्तास BSc लेवलवरती तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं की इनिशिएटर प्रोटीन सुरुवातीला ORIC ला रेकग्नाइज करतो. ORIC ला रेकग्नाइज केल्यानंतर तो रिक्रूट करतो हेलिकेज नावाचा एन्झाइम. सो इट रिक्रूट हेलिकेज एन्झाइम. सो हेलिकेज काय करेल, आपलं हेलिकेज त्याचं काम स्टार्ट करेल. म्हणजेच काय करेल, तो डबल स्ट्रँडेड डीएनए ला सिंगल स्ट्रँडेड डीएनए मध्ये कन्वर्ट करेल. दोन न्यूक्लियोटाइड्सच्या मधातले तो काय करेल, हायड्रोजन बॉन्ड्स इथे तो ब्रेक करणार आहे. सो डीएनए हेलिकेज ब्रेक्स द हायड्रोजन बॉन्ड इन बिटवीन नायट्रोजन बेस पेअर्स. सो हे सगळं करण्यासाठी हेलिकेजला काय असतं, ATP ची रिक्वायरमेंट तिथे त्यांना असतं. सो अशा पद्धतीने आपण सुरुवात केली आपलं डीएनए रेप्लिकेशन.